चला सकाळपासून दाखवते माझी रुटीन. आज सकाळी मी कुठे गेली होती, काय झालं, माझा मूड ऑफ का होता, हे सगळं मी लाँग व्हिडिओमध्ये अपलोड करणार आहे गाईज. आणि हे मी तयारी, डेकोरेशन वगैरे सगळं कसं केलं, कसं मला इन्स्पिरेशन भेटलं. मी बरीच थकलेली होती, तरी पण म्हटलं चला जाऊ द्या, आपण आज 31st आहे, दिवस खराब नको करायला, म्हणून पटापट मस्त तयारी करून घेतली. तशी तर माझे संध्याकाळपर्यंत सगळं आवरून झालं होतं. हे मकेन्स पण बनवलं, कोल्ड कॉफी बनवली होती, छान घर डेकोरेशन झालं. कसं झालंय तुम्ही मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि मी लाँग व्हिडिओ पण अपलोड करणार आहे सगळ्या 31st पार्टीचा. काय काय झालं ते तुम्ही जाऊन नक्की चेकआउट करा. खूप छान एन्जॉय केलाय आम्ही. आणि त्याच्यानंतर आम्ही आमची अॅनिव्हर्सरी काही छान सेलिब्रेट नाही केली होती, म्हणून हे प्रपोजवाली रिंग जी आहे ही आज झाली. आणि हे बघा हा किती छान वाइब करतोय आजकाल, हा थोडा माझ्या टाईपमध्ये होत चाललाय. आखिरकार मैंने अपने हस्बैंड को मेरे जैसा बना ही लिया. पबमध्ये जायची काय गरज आहे, जेव्हा आपण 31st असं घरीच पब सारखं सेलिब्रेट करू शकतो. आणि ऑफकोर्स तुमच्या घरात कोणी दुसरं राहत असेल तर तुम्ही नाही सेलिब्रेट करू शकत, तेव्हा तुम्ही बाहेर जा. आणि घराला पबची वाईब देण्याची मजाच काही वेगळी. गाईज, तुम्हाला बाहेर जायचं तर बाहेर जा, नाही तर घरीच पण आपल्या पार्टनर सोबत अशा छोट्या छोट्या मुमेंट्स नक्की सेलिब्रेट करा. आणि असा होता आमचा 31st. तुम्ही कसं सेलिब्रेट केला मला नक्की सांगा.